नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात चॅनल सक्सेस की आणि मी अमोल वांगुळकर आपलं चॅनलवर स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 2 वास्तव संख्या यामधील अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। तर या प्रकरणाच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये आपण संख्यांचे सर्व प्रकार बघितले होते। त्यामध्ये आपण अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या हे देखील पाहिलेला आहे। परंतु आता एखादी संख्या अपरिमेय आहे हे कशावरून लक्षात येईल, तर त्याची सिद्धता आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे। तर अपरिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्या परिमेय नाहीत अशा सर्व संख्यांना आपण अपरिमेय संख्या असे म्हणतो, किंवा ज्या संख्यांची दशांश मांडणी ही अखंड व अनावर्ती स्वरूपाची असते अशा सर्व संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो। आणि मग परिमेय आणि अपरिमेय यांच्या मिळून वास्तव संख्या तयार होत आहे। तर या ठिकाणी पहा, कर्णी 2 ही संख्या अपरिमेय आहे हे अप्रत्यक्ष सिद्धता घेऊन आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे। अप्रत्यक्ष सिद्धता म्हणजे काय आहे? आपल्याला जे सिद्ध करायचं आहे ते असत्य आहे असं आपल्याला आधी गृहीत धरावं लागतं। मग आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? कर्णी 2 ही संख्या अपरिमेय आहे। मग हे विधान असत्य आहे असं आपल्याला या ठिकाणी गृहीत धरावं लागेल। म्हणजे आपल्याला गृहीत धरायचं आहे की समजा कर्णी 2 ही परिमेय संख्या आहे। आता हे अपरिमेय आहे हे असत्य आहे, म्हणजेच काय होईल? कर्णी 2 ही परिमेय संख्या आहे आणि मग ती परिमेय आहे म्हणून मग तिला आपण p/q रूपामध्ये लिहू शकतो। कोणतीही अपूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते, म्हणून 3/5 ही परिमेय आहे। त्या पद्धतीनं या कर्णी 2 ची मांडणी आपण p/q रूपामध्ये करू शकतो। आता p/q हे त्या परिमेय संख्येचे संक्षिप्त रूप आहे। म्हणजे उदाहरणार्थ समजा इथं जर आपण समजा घेतले 36/9, तर 36/9 तर 9 ने आपण या दोन्ही संख्यांना भाग देऊ शकतो। म्हणजे ही जी परिमेय संख्या असेल 4/1, किंवा दुसरी संख्या घेतल्यास 21/15 याचं संक्षिप्त रूप 3 न भाग दिल्यास 3×7=21, 3×5=15। मग ही पण परिमेय संख्या आहे आणि तिची ही संक्षिप्त रूपामधली किंमत आहे। म्हणजे आपण अंशाला आणि छेदाला समान संख्येने या ठिकाणी भाग दिला आणि त्यामुळे जे उत्तर आपल्याला मिळालं त्याला आपण त्या परिमेय संख्येचे संक्षिप्त रूप असं म्हटलेलं आहे। मग या ठिकाणी काय होतंय? निरीक्षण केलं असतं लक्षात येईल आपल्या 7 व 5 या ज्या दोन परिमेय संख्या आपण म्हणजे अंश आणि जो छेद आहे संक्षिप्त रूपाचा, यांचे मूळ अवयव शोधल्यास यांच्या मूळ अवयवामध्ये एकही सामायिक संख्या आपल्याला मिळेल। म्हणजे 1 हा त्यांचा सामायिक विभाजक होईल। म्हणून पहा, p/q हे काय आहे? त्या परिमेय संख्येचे संक्षिप्त रूप आहे आणि म्हणून p व q मध्ये 1 पेक्षा वेगळा सामायिक विभाजक नाही असे आपल्याला म्हणता येईल। मग जर संक्षिप्त रूप आहे तर या दोन्हींच्या विभाजकामध्ये म्हणजे दोन्हींना भाग जाणाऱ्या संख्यांमध्ये सामायिक संख्या फक्त 1 असेल। म्हणजे 7 ला 1 न भाग जातो आणि 5 ला, मग 7 ला इतर 7 ने भाग जाईल आणि 5 ला 5 ने, म्हणजे सामायिक विभाजक काय झाला? दोन्हींचा 1, आणि 1 हा सामायिक विभाजक आहे म्हणून मग काय होईल? इथं आता आपली जी परिमेय संख्या कर्णी 2 हिची p/q रूपातली मांडणी समोर इथे लिहिली आहे। मग या दोन्ही बाजूंचा इथं वर्ग केल्यास 2 = p²/q² असं येईल। आणि मग जर 2 = p²/q² तर काय होईल? भागिले q डावीकडे जाऊन गुणिले झाले, म्हणजेच आपल्याला समीकरण मिळेल 2q² p²। आता 2q² p² हे जे समीकरण आहे याचं जर आपण व्यवस्थित लक्षात घेतलं, आता कोणत्याही संख्येचा वर्ग जर घेतला, उदाहरणार्थ 3चा वर्ग 9 ही विषम संख्या आहे आणि 9 ला आपण इथं 2 ने गुणलं तर 9×2 = 18 ही समसंख्या मिळते। म्हणजे पहा, q ची किंमत जर समजा या ठिकाणी 9 आहे असं गृहीत धरलं, q ची किंमत q² ची किंमत 9 आहे
असं गृहीत धरूया आणि त्याला 2 न गुणलं म्हणजे 18. मग 18 ही पी वर्गची किंमत झाली. म्हणजे पी वर्ग ही काय होईल, समसंख्या होईल. का? कारण पी वर्गची किंमत ही क्यू वर्गच्या 2 पट आहे. कोणत्याही संख्येच्या वर्गाची दुप्पट ही समसंख्या असते म्हणून. मग पी वर्ग ही जर आता समसंख्या आहे तर वर्गमूळ काढल्यास पी सुद्धा काय होईल, समसंख्याच होईल. म्हणजे समसंख्येचं वर्गमूळ ही समसंख्याच असतं. उदाहरणार्थ समजा घेतलं आपण 64 ही समसंख्या आहे, हिचं वर्गमूळ 8 ही पण समसंख्याच आहे. 36 चे वर्गमूळ 6 ही पण समसंख्याच आहे. त्यानंतर 100 चे वर्गमूळ 10 ही पण समसंख्या. म्हणजे कोणत्याही वर्गसंख्येचे वर्गमूळ ही समसंख्याच असते आणि म्हणून पी ही काय आहे, समसंख्या आहे. मग आता म्हणजेच 2 हा काय झाला, पीचा विभाजक झाला. मग प्रत्येक समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो म्हणून आपण त्याला विभाजक असं म्हणतो. मग इथं काय होईल, 2 हा पीचा काय आहे, विभाजक. या विधानाला समीकरण 1 दिलेलं आहे. मग त्यानंतर आता काय होईल, जर पी ही काय आहे, समसंख्या आहे तर ती 2च्या पटीत असेल. मग 2च्या ती समजा टी पट आहे असं इथं आपण गृहीत धरू. समजा पी ही संख्या 2च्या टी पट आहे असं गृहीत धरलं तर मग काय होईल, दोन्ही बाजूंचा परत वर्ग केला म्हणजे पी वर्ग बरोबर इथं पीचा वर्ग पी वर्ग आणि 2चा वर्ग 4 टीचा वर्ग टी वर्ग येईल. म्हणजे पी वर्ग बरोबर 4t वर्ग हे समीकरण मिळत आहे. आणि टी ही काय आहे, परिमेय, टी ही पूर्णांक संख्या आहे. मग त्याखाली आता काय होईल, 2q वर्ग ची किंमत इथं पी वर्ग होती पण पी वर्ग बरोबर 4t वर्ग आहे म्हणून आता इथलं पी वर्ग काढलं आणि पी वर्ग हे 4t वर्गाला बरोबर आहे, समान आहे. म्हणून इथं 2q वर्ग बरोबर पी वर्ग न लिहिता त्याची किंमत 4t वर्ग इथं घेतली. आणि मग इथं काय केलं आपण, 2 ने समीकरणाला भाग दिला. इथं बे 1 बे आणि बे 2 4 म्हणजे इथं काय येईल, q वर्ग बरोबर 2t वर्ग. म्हणजे आता q या संख्येचा वर्ग हा t या वर्ग संख्येच्या 2 पट आहे. म्हणजे आत्ताच आपण बघितलं की कोणत्याही संख्येचा वर्ग हा जर एखाद्या वर्ग संख्येच्या 2 पट असेल तर ती संख्या काय असते, समसंख्या. म्हणून इथं काय होईल, q वर्ग ही सुद्धा काय आहे, समसंख्याच आहे. आणि मग ही जर समसंख्या आहे तर वर्गमूळ काढून q ही सुद्धा समसंख्या होईल. मग आता q जर समसंख्या आहे तर 2 हा q चा सुद्धा विभाजक होईल. याला समीकरण 2 आपण देऊया. या ठिकाणी विधान 1 जे आहे यामध्ये 2 हा p चा विभाजक आहे आणि विधान 2 मध्ये 2 हा q चा विभाजक आहे. मग 1 व 2 वरून काय होईल, 2 हा p आणि q या दोन्हींचा काय आहे, सामायिक विभाजक आहे. मग आता 2 हा दोन्हींचा सामायिक विभाजक आहे परंतु आपण सुरुवातीला गृहीत धरलं होतं की p व q यांच्यामध्ये 1 हाच सामायिक विभाजक आहे. मग आता या विधानाशी हे जे विधान आहे की 2 हा p व q यांचा सामायिक विभाजक आहे हे विसंगत विधान आहे. आणि म्हणून हे जर विसंगत विधान आहे त्याचं कारण इथं दिलंय, p छेद q मध्ये p आणि q चा एक व्यतिरिक्त एकही सामायिक विभाजक नाही. आणि म्हणून काय होईल, कर्णित 2 ही परिमेय संख्या आहे असं गृहीत धरणं हे चुकीचं आहे. म्हणजे आपलं गृहीतक चुकीचं आहे आणि म्हणून कर्णित 2 ही अपरिमेय संख्या आहे. तर या पद्धतीनं अप्रत्यक्ष पद्धतीने कर्णित 2 ही अपरिमेय संख्या आहे असं आपण इथं सिद्ध म्हणजे झालेलं आहे या ठिकाणी. त्याच पद्धतीनं कर्णित 3 ही अपरिमेय संख्या आहे. कर्णित 5, कर्णित 7, करणीमध्ये जर पूर्ण वर्ग संख्या नसेल म्हणजे जिचं वर्गमूळ निघत नाही अशा पूर्ण वर्ग नसणाऱ्या कोणत्याही संख्येचं वर्गमूळ हे काय आहे, अपरिमेय संख्या आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर अजून एक सिद्धता आपण बघूया. कर्णित 2 कर्णित 3 अपरिमेय आहे हे आपण बघितलंय. आता या ठिकाणी एक परिमेय आणि दुसरी अपरिमेय, 2 ही परिमेय आणि कर्णित 3 ही अपरिमेय. मग या दोन्हींची बेरीज ही काय असते, ही सुद्धा अपरिमेय संख्याच आहे.
हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. म्हणजे 2 अधिक करणी 3 ही बेरीज सुद्धा अपरिमेय संख्या आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि म्हणून इथं गृहीत धरला पण समजा 2 अधिक करणी 3. आता याची पण आपल्याला अप्रत्यक्ष पद्धतीने सिद्धता पाहायची आहे. म्हणून आपण गृहीत धरलं की समजा 2 अधिक करणी 3 ही संख्या अपरिमेय नाही, म्हणजेच मग ती काय आहे, परिमेय संख्या आहे. आणि जर ती परिमेय आहे तर तिची मांडणी आपल्याला p/q रूपामध्ये अपूर्णांकामध्ये करता येईल. आणि मग काय होईल, हे अधिक 2 उजव्या बाजूमध्ये गेले तर वजा झाले, म्हणजेच करणे 3 बरोबर p/q वजा 2 हे नवीन समीकरण आपल्याला मिळत आहे. आणि मग हे जे समीकरण मिळतं तर या ठिकाणी काय होईल, करणी 3 ही डावीकडे आलेली संख्या आहे आणि करणी 3 ही अपरिमेय आहे हे आपण याआधी बघितलंय. परंतु इकडं उजव्या बाजूमध्ये p/q वजा 2 ही उजवी बाजू परिमेय आहे, कारण p/q ही मांडणी परिमेय असते आणि 2 ही पण परिमेय संख्याच आहे. म्हणून डावी बाजू इथं अपरिमेय आहे आणि उजवी बाजू परिमेय आहे. मग ही काय विसंगती आहे, म्हणजे हे समान होणं शक्य नाही. म्हणून पहा, डावी बाजू अपरिमेय आणि उजवी बाजू परिमेय अशी विसंगती आपल्याला या ठिकाणी मिळते. का? कारण आपण गृहीत धरलंय 2 अधिक करणे 3 ही संख्या अपरिमेय नाही. आणि म्हणून मग 2 अधिक करणे 3 ही परिमेय संख्या नसून ती अपरिमेय आहे हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध होत आहे, म्हणजे याची सिद्धता मिळते. मग त्याच पद्धतीनं 2 करणे 3 ही देखील अपरिमेय आहे हे आपल्याला दाखवता येईल. 2 करणे 3 मध्ये 2 गुणिले करणे 3 म्हणजे एक परिमेय संख्या आणि एक अपरिमेय. 2 गुणिले करणे 2 ही सुद्धा अपरिमेय आहे, करणे 3 ही सुद्धा अपरिमेयच आहे. म्हणजे एक परिमेय घेतले आणि दुसरी अपरिमेय, यांचा गुणाकार अपरिमेय संख्याच असतो. तर या ठिकाणी मित्रांनो आपण परिमेय संख्या म्हणजे करणे 2 आणि 2 अधिक करणे 3 या अपरिमेय संख्या कशा प्रकारे आहेत ही सिद्धता बघितली आहे. आणि त्यानंतर आता अपरिमेय संख्यांचे गुणधर्म आपल्याला पाहायचे आहेत. तर पहिला जो गुणधर्म आपल्याला दिला आहे, परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही अपरिमेय संख्याच असते. कोणतीही परिमेय संख्या असू द्या किंवा अपरिमेय संख्या, एक परिमेय घ्यायची आणि दुसरी अपरिमेय. उदाहरणार्थ समजा 5 ही परिमेय घेतली आणि अधिक करणे 7 ही अपरिमेय घेतली, तर यांची बेरीज करा किंवा वजाबाकी करा किंवा यांचा गुणाकार करा किंवा यांचा भागाकार करा. म्हणजे 5 छेदात करणे 7 किंवा 7 छेदात करणे 5 कसंही लिहिलं तरी चालेल, किंवा करणे 7/5 असंही लिहा. तर मग एक परिमेय आणि एक अपरिमेय संख्या असेल तर यांची बेरीज किंवा वजाबाकी ही अपरिमेय संख्याच असते. इथं यांचा गुणाकार हा सुद्धा अपरिमेय आहे आणि भागाकार सुद्धा या उदाहरणासाठी अपरिमेय आहे. तर मग पहिल्या गुणधर्मात सांगितलं बेरीज वजाबाकीसाठी परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी अपरिमेय संख्या असते. दुसरा गुणधर्म दिलाय शून्यत्तर परिमेय संख्या. शून्यत्तर याचा अर्थ धन किंवा ऋण अशी परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांचा गुणाकार किंवा भागाकार ही सुद्धा एक अपरिमेय संख्याच असते. आताच आपण बघितलंय. उदाहरणात पुन्हा एखादं उदाहरण पाहू. समजा आपण घेतले 3 गुणिले कर्णित 5, तर यांचा गुणाकार 3 कर्णित 5 येतो, ही पण अपरिमेय संख्या आहे. किंवा 3 भागिले कर्णित 5 ही पण अपरिमेय संख्या आहे. किंवा कर्णित 5/3 ही सुद्धा अपरिमेय. म्हणजे एक संख्या परिमेय आणि दुसरी अपरिमेय असेल तर त्यांची केवळ बेरीज आणि वजाबाकीच अपरिमेय नाही, तर गुणाकार आणि भागाकार हा सुद्धा काय येत असतो, अपरिमेय संख्याच असतो. त्यानंतर नंबर 3, 2 अपरिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार हे मात्र परिमेय किंवा अपरिमेय असू शकतात. दोन्ही संख्या जर अपरिमेय असतील तर त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किंवा गुणाकार भागाकार हे परिमेय असू शकतात किंवा अपरिमेय सुद्धा असू शकतात. उदाहरणात पहा, इथं आपण घेऊया
कर्णित 2 अधिक कर्णित 3. आता या दोन्ही अपरिमेय संख्या यांची बेरीज ही सुद्धा इथं अपरिमेय संख्याच होईल, या पुढे यांची बेरीज होणार नाही. परंतु आपण जर असं घेतलं वजा कर्णित 2 अधिक कर्णित 2, तर या परस्पर विरुद्ध संख्या आहे आणि जरी या अपरिमेय संख्या असल्या तरी विरुद्ध संख्यांची बेरीज ही 0 असते. म्हणून वरच्या दोन अपरिमेय संख्या या अपरिमेय आहेत, यांची बेरीज अपरिमेय आली आणि खालच्या दोन अपरिमेय संख्यांची बेरीज ही परिमेय आलेली आहे. म्हणून या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे, दोन अपरिमेय संख्यांची बेरीज, जसं आता इथं बेरजेचं उदाहरण घेतलं तसंच वजाबाकी, गुणाकार व भागाकार हे परिमेय किंवा अपरिमेय असू शकतात. परंतु एक परिमेय आणि एक अपरिमेय असेल तर त्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या सर्व क्रिया अपरिमेय संख्याच असतात. त्यानंतर वास्तव संख्यांवरील क्रमसंबंधाचा गुणधर्म. आता क्रमसंबंध म्हणजे लहान मोठेपणा ठरवायचा असेल तर त्यासाठीचे गुणधर्म. आता पहा, जर ए व बी या दोन वास्तव संख्या असतील आणि त्यांच्यामध्ये जर ए बरोबर बी असेल किंवा ए लहान बी असेल किंवा ए मोठे बी असेल तर यापैकी कोणता तरी एकच संबंध असतो. आपण कोणत्याही दोन वास्तव संख्या घेतल्या, उदाहरणार्थ समजा कर्णित 8 आणि इकडे घेतला आपण कर्णित 21, तर मग एकतर या दोन संख्या समान संख्या असू शकतात, म्हणजे ए बरोबर बी असू शकतं, सारख्या असू शकतात, किंवा ए लहान असू शकते. पहिली अपरिमेय संख्या, पहिली वास्तव संख्या ही दुसरीपेक्षा लहान असू शकते किंवा पहिली वास्तव संख्या ही दुसरीपेक्षा मोठी असू शकते. म्हणजे कोणत्याही दोन वास्तव संख्यांमध्ये या तीन पैकी एक संबंध आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे त्या दोन संख्या एक तर समान संख्या असू शकतात किंवा पहिली संख्या ही दुसऱ्यापेक्षा लहान असू शकते किंवा पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा मोठी असू शकते. तर या पद्धतीनं कोणत्याही दोन वास्तव संख्यांसाठीचा नियम लक्षात ठेवायचा आहे, एकतर त्या समान संख्या किंवा पहिली ही लहान असेल किंवा दुसरी ही लहान असेल. दुसरा गुणधर्म दिलाय, जर ए लहान बी आहे आणि बी लहान सी आहे तर ए लहान सी असते. आता उदाहरणात पहा, 3 लहान आहेत 5 पेक्षा व 5 लहान आहेत 7 पेक्षा. मग 3 5 पेक्षा लहान आहेत आणि 5 7 पेक्षा लहान आहेत, म्हणजे याचा अर्थ झाला 3 लहान आहेत 7 पेक्षा. तर ही सामायिक जो संख्या आलेली आहे ही आपण काढली आणि मग याचा क्रमसंबंध कसा लागतो, 3 लहान 5 लहान 7. म्हणून हे मधली संख्या काढून टाकून 3 लहान आहे 7 असं आपण लिहू शकतो. त्यानंतर पुन्हा सांगितले, जर ए लहान बी, पहिली वास्तव संख्या ही दुसऱ्यापेक्षा लहान असेल तर काय होईल आता, तर ए अधिक सी लहान आहे बी अधिक सी. म्हणजे उदाहरणार्थ समजा इथं आपण घेतले 4 आणि 4 लहान आहेत 9 पेक्षा. मग या असमीकरणामध्ये आपण जर समान संख्या मिळवली, उदाहरणार्थ 3, 4 अधिक 3, मग ही बेरीज 9 अधिक 3च्या बेरजेपेक्षा लहानच असेल. म्हणजे 4 अधिक 3 किती झाले, 7. 7 लहान आहेत 9 3 12 पेक्षा. म्हणजे जर पहिली संख्या ही दुसरीपेक्षा लहान असेल तर या असमीकरणामध्ये समान संख्या मिळवल्यास त्यांच्यातील क्रमसंबंध बदलत नाही, तो तसाच कायम राहतो. आणि चौथं जे उदाहरण आपल्याला दिलंय, जर ए लहान बी आहे आणि सी मोठे 0 पेक्षा. ए हे बी, चौथा गुणधर्म सांगितलं, ए व बी या दोन काय आहेत, वास्तव संख्या, आणि पहिली वास्तव संख्या उदाहरणार्थ 3 घेऊ आणि दुसरी 7 घेऊ. मग 3 लहान आहे 7 पेक्षा. आणि जर सी ही आता तिसरी मोठी संख्या, तिसरी आपल्याला संख्या घ्यायची आहे 0. उदाहरणार्थ समजा सी ची किंमत आपण 2 घेतली, मग ही 0 वास्तव संख्या आहे. तर मग या तिसऱ्या वास्तव संख्येनं या असमीकरणाला गुणल्यास 3 गुणिले 2 आणि 7 गुणिले 2, तर यांच्यातला जो संबंध आहे तो तसाच कायम राहतो. 3 गुणिले 2 म्हणजे 6 आणि हा गुणाकार लहान असेल
7 गुणिले 2 म्हणजे 14 पेक्षा. म्हणजे थोडक्यात काय, जर a लहान b आहे आणि c ही तिसरी संख्या असून ती शून्यत्तर असेल, शून्यापेक्षा मोठी असेल, तर ac म्हणजे c ना आपण पहिल्या संख्येला a ला गुणलं आणि c ना आपण दुसऱ्या संख्या b ला गुणलं, तर आलेला जे गुणाकार येईल त्यांच्यातला क्रमसंबंध हा त्या संख्यांमध्ये दिलेल्या क्रमसंबंधांसारखाच राहणार आहे, तो बदलणार नाही. आणि याच्या उलट जर आता c लहान आहे शून्यापेक्षा, म्हणजे c जर ऋण संख्या असेल, समजा c ची किंमत आपण ऋण 2 घेतली असती, तर इथं ऋण 6 आणि इकडे ऋण 14 आले असते. तर हा क्रमसंबंध न राहता ऋण 6 मोठे आहेत ऋण 14 असं झालं असतं. म्हणजे संख्यांमध्ये जो क्रमसंबंध आपल्याला दिलेला आहे त्याच्या विरुद्ध क्रमसंबंध जर c ची किंमत ऋण घेतली तर आपल्याला मिळतो. तर मग परिमेय व अपरिमेय संख्या घेऊन वरील वेगवेगळे नियम आपल्याला पडताळून पाहता येतात. आपण बघितलेच आहेत. तुम्ही हे करून पाहू शकता. वेगवेगळ्या संख्या घ्या आणि या नियमांचा पडताळा घ्या. त्यानंतर आता आपल्याला इथे सांगितलंय ऋण संख्येचं वर्गमूळ. तर पहा आता वर्गमुळात a बरोबर b घेतलेलं आहे. आपल्या वर्गमुळात a चं वर्गमूळ काय आहे, b ही संख्या आहे. याचा अर्थ काय होतो, a चं वर्गमूळ b जर असेल याचा अर्थ आहे b चा वर्ग बरोबर a असते. याला आपण संख्येच्या रूपात समजावून घेऊ. समजा इथं आपण घेऊया 16 चे वर्गमूळ 4 आहे आणि जर 16 या संख्येचं वर्गमूळ 4 आहे तर 4 संख्येचा वर्ग काय होईल 16. म्हणजे आपण या दोन्ही बाजूंचा जर वर्ग केला तर 4 चा वर्ग येईल आणि डाव्या बाजूमध्ये वर्गमुळाचं चिन्ह या ठिकाणी निघून जाईल. म्हणजे 4 चा वर्ग काय होतो 16. मग याच पद्धतीने आता काय करणीत 5 म्हणजे 5 चं वर्गमूळ जर x आहे तर x चा वर्ग काय व्हायला पाहिजे 5. x चा वर्ग काय होईल 5. मग हे आपल्या लक्षात येत आहे. मग आपल्याला माहित आहे की कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग ही नेहमी ऋणोत्तर संख्या येते. कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग करा. उदाहरणार्थ समजा तुम्ही ऋण 7 चा वर्ग केला तर ऋण 7 गुणिले ऋण 7 म्हणजे काय होईल, ऋण 7 गुणिले ऋण 7 म्हणजे धन 49. आणि त्यानंतर धन संख्येचा वर्ग केला, उदाहरणार्थ 5 चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5 बरोबर 25. म्हणजे धन संख्येचा वर्ग हा धनच आहे आणि ऋण संख्येचा वर्ग हा सुद्धा काय धनच आलेला आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल कोणत्याही शून्य नसणाऱ्या धन किंवा ऋण संख्येचा वर्ग हा नेहमी ऋणोत्तर असतो. ऋणोत्तर नेहमी धनच असतो. कोणत्याही ऋणोत्तर म्हणजे कोणत्याही शून्योत्तर म्हणजे शून्य नसणारी ऋण किंवा धन संख्या घेतली आणि तिचा वर्ग केला तर तो नेहमी कसा येणार आहे, धनच येणार आहे. म्हणजेच कधीही तो ऋण असणार नाही. पण आता ही जी मांडणी दिली आपल्याला ती इथं समजावून घेऊ. करणीत ऋण 5 चा वर्ग जर केला तर या नियमानुसार काय व्हायला पाहिजे, या नियमानुसार या संख्येचा वर्ग केल्यास करणी चिन्हाने वर्ग निघून जाईल. म्हणजे या संख्येचा वर्ग ऋण 5 येईल. आणि मग आता पहा, आताच आपण बघितले की कोणत्याही संख्येचा वर्ग हा ऋण नसतो, धन असतो. आणि मग या संख्येचा वर्ग ऋण येईल. म्हणून वर्गमुळात वजा किंवा करणीत ऋण 5 ही वास्तव संख्या नाही. म्हणजे थोडक्यात ऋण वास्तव संख्येचे वर्गमूळ वास्तव संख्या नसतो. ऋण वास्तव संख्येचं वर्गमूळ जर दिला असेल तर ती संख्या वास्तव नसते. तर या ठिकाणी आपला हा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, प्रतिक्रिया आपल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आत्तापर्यंत आपण चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर त्यासाठी धन्यवाद. नसेल केलं तर अवश्य करा आणि बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील. भेटूया
पुढच्या व्हिडिओमध्ये.